राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे। नागपूर खंडपीठाने 3 डिसेंबर म्हणजे उद्या जाहीर होणारे निकाल सुद्धा तूर्तास थांबवलेत आणि राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपालिकांचे निकाल हे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिलेत। झालं असं की राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महत्त्वाची सुनावणी झाली आणि या सुनावणीत निकाल जाहीर करताना काही नगर परिषदांच्या संदर्भातील ज्या गोष्टी न्यायालयीन प्रविष्ट आहेत किंवा न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं जवळपास 20 नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली होती। म्हणजे या निवडणुका 20 डिसेंबरला त्यांचं मतदान होणार होतं आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार होता। पण आता आज जो न्यायालयानं निकाल दिलेला आहे त्यानुसार 20 डिसेंबर आणि 2 डिसेंबर म्हणजे आजची तारीख आणि 20 दिवसांनी म्हणजे 18 दिवसांनी होणाऱ्या 20 डिसेंबरच्या नगरपालिकांचं मतदान या सगळ्यांचे निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर होणार आहेत। अन्यथा पुढे ढकललेल्या 20 नगर परिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। त्यामुळे न्यायालयाने सुद्धा सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे आज मतदान झालं तरी त्याचे निकाल हे 21 डिसेंबरलाच जाहीर होणार आहेत आणि याशिवाय या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा म्हणजे आज 2 डिसेंबरला जे मतदान होतंय त्याचे एक्झिट पोल सुद्धा आपल्याला 20 डिसेंबर रोजी 20 डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येईल असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यामुळे निवडणुकांची आदर्श आचारसंहिता ही आता 20 डिसेंबर पर्यंत लागू राहील। ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे तिथल्या उमेदवारांना पूर्वी मिळालेलं निवडणूक चिन्ह हे मात्र कायम राहील। मात्र रद्द झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी केलेल्या खर्चाची मर्यादा वाढवावी ही मागणी न्यायालयानं नाकारलेली आहे। त्यामुळे कुठेतरी उमेदवारांसाठी हा एक धक्का किंवा त्यांच्यासाठी ही नाराजीची बाब होऊ शकते।